नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा असेल डी फार्म किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा फार्म डी असेल, सगळ्यांसाठी हा रूल ॲप्लिकेबल असणार आहे. अनेक जणांचं कसं असतं, बरेच कॉलेजेस असतात की तिथं त्यांच्या कॅटेगरीची जागाच अवेलेबल नसते, पण त्यांना त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असतं. मग अशा वेळेस तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता का? तर लक्षात ठेवा, कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा याची माहिती दिलेली असते, पण इतर फॅक्टर्सचा तुम्ही विचार न करता तुम्हाला जे कॉलेज हवं आहे ते पसंतीच्या उतरत्या क्रमानं टाका. आता बरेच मायनॉरिटीचे कॉलेज असतात. मायनॉरिटी म्हणजे काय? आपल्या देशात दोन प्रकारची मायनॉरिटी आहे. एक म्हणजे काय, लिंग्विस्टिक मायनॉरिटी, म्हणजे महाराष्ट्रात मराठी भाषा सोडून इतर ज्यांची कुठली भाषा असेल, मग ती हिंदी असेल, तमिळ असेल किंवा या ठिकाणी एखाद्याची भाषा उर्दू असेल, तर ते झाले मायनॉरिटी. आणि एक रिलिजियस मायनॉरिटी असते, हिंदू धर्म सोडून इतर धर्माचे जे आहेत, मग बौद्ध असेल किंवा या ठिकाणी जैन असेल, मुस्लिम असेल, ही झाली मायनॉरिटी. आता जे मायनॉरिटीचे कॉलेजेस असतात, फार मोजके कॉलेज असतात, जास्त कॉलेज नाहीत, तर अशा मायनॉरिटीच्या कॉलेजमध्ये ना कॅटेगरी वाईज ज्या जागा असतात त्या दिलेल्या नसतात. तिथं फक्त ओपनच्या जागा असतात आणि त्यांच्या जास्तीत जास्त जागा ह्या त्यांच्या मायनॉरिटीसाठी राखीव असतात. पण त्या मायनॉरिटीमधून सगळ्याच जागा भरल्या जात नाहीत. त्यांच्या जेवढ्या भरता येतात त्या भरल्या जातात आणि बाकी ओपनच्या मेरिटमधून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. ठीक आहे. अर्थात अजून एक प्रकार होतो की बरेच विद्यार्थी असतात ना की त्यांची कॅटेगरी ही SC ST किंवा OBC असते, पण मार्क्स जर जास्त असतील तर त्यांना ओपनच्या जागेवरती हक्क राहतो. लक्षात ठेवा, ओपन ही कुठली जात किंवा ओपन ही कुठली जात नाही. ओपनचा अर्थ काय? खुला प्रवर्ग, म्हणजे ओपन फॉर ऑल, सगळ्यांसाठी जागा आहे ती. आणि त्यामुळं एखाद्याला जास्त मार्क्स असतील तर त्याला ती ओपनची जागासुद्धा मिळते, म्हणून ओपनमध्ये कॉम्पिटिशन जास्त लागतं ओपन जनरलसाठी. ठीक आहे. त्यामुळं एखाद्याला जास्त मार्क्स असतील तर त्याला ती ओपनची सीट दिली जाते आणि कॅटेगरीचं मेरिट कमी लागतं. पण तुम्हाला जर तुमच्या कॅटेगरीऐवजी जास्त मार्क्स असल्यामुळे ओपनची सीट मिळाली किंवा एखाद्या मायनॉरिटी कॉलेजला तुम्हाला ओपनमधून नंबर लागला, तरी देखील तुम्ही स्कॉलरशिपचा जो फॉर्म आहे तो भरू शकता. आता राहिला प्रश्न कॉलेजच्या फीचा, तर काही कॉलेजेस घेताना पूर्ण ओपनची फी घेतात आणि स्कॉलरशिप आली की तुम्हाला रिटर्न देतात. काही कॉलेजेसमध्ये काय केलं जातं, घेतानाच स्कॉलरशिपची अमाऊंट कन्सिडर करून फी घेतली जाते. हा ज्या त्या कॉलेजचा प्रश्न आहे, कशा पद्धतीनं करतात ते. होप सो. बाकी जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते मी ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू शकलो असेल. लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजची पसंतीच्या उतरत्या क्रमानं यादी टाका आणि असेच कॉलेज टाका जिथं ॲडमिशन घ्यायचं आहे. बाकी तुमच्या कॅटेगरीची जागा आहे नाही, कमी जागा आहेत, अरे 2च जागा आहेत, मग कसा नंबर लागेल, या सगळ्याचा विचार करू नका. जे SC ST आरक्षण आहे ते पॉप्युलेशनच्या मानानं दिलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळं त्या जागा तिथं तुमचा नंबर हा लागेल. हां, आता सगळेच जण शिक्षण घेत आहेत, सगळ्यांनाच चांगले मार्क्स पडतात, त्यामुळे सगळ्यांचाच कट ऑफ हा हाय लागतो. पण जे रिझर्व कॅटेगरी आहेत, आरक्षण आहे, मग OBC SC ST SEBC किंवा अजून कुठलं असेल, तर त्या ठिकाणी जास्त मार्क्स असतील तर त्यांना ओपन जनरलची सीट दिली जाते आणि मग कॅटेगरीचं मेरिट हे कमी लागत असतं. अर्थात एखाद्याला जास्त मार्क्स असतील तर त्याला ओपनची सीट अलॉट केली जाते आणि त्या ठिकाणी त्याचा कॅटेगरीचं जे आहे ते मेरिट कमी लागत असतं. या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, जर तुमच्या कॅटेगरीची जागा नसेल तरी देखील जास्त मार्क्स असतील तर तुमचा ओपनच्या सीटवरती राईट राहत असतो. ठीक आहे. होप सो डाऊट क्लिअर केला असेल तुमचा. आणि ओपनमधून नंबर लागला तरी तुम्हाला स्कॉलरशिपचे बेनिफिट मिळतात. बाकी ते कॉलेज किती फी घेतं, काय घेतं, स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतर बेनिफिट मिळतात की अगोदरच तुम्हाला स्कॉलरशिपची अमाऊंट कन्सिडर करून फी भरायला लावतात, हा जिथला तिथला ज्याचा त्याचा कॉलेजचा प्रश्न आहे. होप सो तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. थांबूया आपण इथे. अजून काही डाऊट्स असतील कमेंट करा, पुढील व्हिडिओमध्ये उत्तरं दिली जातील. धन्यवाद. थँक्यू.